काळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती स्वेश. जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे, स्मृती तेची अवयव. देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद ती खेवणे प्रमेय रत्नांची. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. भगवती श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण कालपर्यंत ओवी क्रमांक 8 पर्यंत विचार करत आलो का 7 पर्यंत विचार करत आलो. 7 पर्यंत झाला असं मला असं वाटतंय. विचार आपण थोडा काल असा पाहिला की ती असणारी कुंडलिनी जगदंबा, तिचं वर्णन करत असताना ती काय करते, तर ते ओंकाराचं जे स्वरूप आहे, हे ओंकाराचं स्वरूप सांगतो. म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला सहज लक्षात येतील की ती असणारी ओंकाराच्या पाठी पाय देत उठवठी, म्हणजे त्या असणाऱ्या ओंकाराच्या 3 मात्रा किंवा ती अर्धी मात्रा सुद्धा राहिलेली आहे. त्या सगळ्यावरती काय पाय देत उठावटी अशा प्रकारे ती पाय देत आणि पश्यंतीची पावटी मागं घाली. आणि त्यातल्या त्यात आणखीन जी पश्यंती वाणी आहे, त्या पश्यंती रूपी वाणीची पावटी पायवाट पायरी करत त्या ठिकाणी तिलाही मागे घालते. म्हणजे अगदी परावानीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करते. पुढा तदनंतर तर मात्र अर्धी वेळी आणि त्या असणाऱ्या साऱ्या ओंकाराच्या असणाऱ्या मात्रा, म्हणजे स्थूल मात्रा म्हणा, सूक्ष्म मात्रा म्हणा, किंवा जी अर्धमात्रा ज्या ठिकाणी सांगितलेली आहे, त्या साऱ्या मात्रा काय आकाशाच्या अंतरी, आकाश म्हणजे ते असणारं मृज्ञ आकाश घ्यायचं, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतात, साऱ्या सामावून जातात. कसे तर भरते गमे सागरे सरिता जीवी. ज्या वेळेस आणि ती असणारी सरिता नाम नदी, आणि ती काय करते सागराला ज्या टायमाला एकरूप होऊन जाते, तेव्हा त्या नदीमध्ये असणारी सगळे पाणी, आता कुठलं पाणी, त्या पाण्याचा पण आपण विचार केला तर ते सारं पाणी नदीच्या स्वरूपाने समुद्रामध्ये एक होतं. म्हणजे समुद्रातून आलं आणि समुद्रातच गेलं. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी, सोमभावाच्या बाया पसरुणी, परमात्मा लिंग धावणी अंगागडे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी, आणि ते ब्रह्मरंध्र आहे, त्या ब्रह्मरंध्रामध्ये ती काय होते, स्थिर होते. आणि नुसती स्थिर होते, तेवढ्यापुरती थांबत नाही. तिच्या ठिकाणी काय सोमभावाच्या बाह्या पसरुणी, आणि सोहमभाव म्हणजे ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये धारण करून त्याला काय होतात, बाह्या फुटतात, बाहू फुटतात. त्या असणाऱ्या बाहूनी काय करते, परमात्मा लिंगा धावणी अंगागडे, अशा प्रकारे त्या परमात्म्याला आलिंगन देण्याकरता धावून येते. आणि धावून त्या परमात्म्याला आलिंगन देऊन अंगागडे, आणि दोघांचं काय होतं, मिलन होतं, ऐक्य होतं. त्या ठिकाणी ज्यावेळेस ऐक्य होतं तेव्हा काय होतं, त्यावेळी महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीसी होय झटे. तेथ गगनासकट आटे समरसितीये. मग आता महाभूतांची जवनिका, अशा प्रकारे हे पंचमहाभूत होते. हेच काय करत होते की आपल्याला पडदा करत होते. त्यामुळं त्या पडद्यामुळं आपल्याला त्या परमात्म्याशी एकरूपता साधता येत नव्हती. परंतु ह्या कुंडलिनी जगदंबेच्या माध्यमातून अशा प्रकारे सर्वही भूतांची असणारी जीवनिका पडदा त्या ठिकाणी नाहीसा होतो. आणि मग दोहीशी होय झटे, अशा प्रकारे दोहीशी शिवशक्तीचं म्हणा, जीवाचं ब्रह्माशी म्हणा, होय झटे, अशा प्रकारे काय होतं, ऐक्य होतं, संमेलन होतं.
तेथ आणि त्यावेळेस काय होतं, गगनासकट आटे समरसिते आणि गगनासकट आता ते राहिलेलं होतं आकाश. त्या आकाशाच्या बरोबर जे काय आहे वायू वगैरे सारं सर्व काय होतं समरस होय. जशी ती नदी आणि समुद्राला समरस होते, वेगळे राहत नाही, तसं ह्या ठिकाणी काय सारं त्या ठिकाणी लय पाहून जातं. पै मेघा चेनी मुखे निवडिला समुद्रा का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया. पै मेघाचे मुखे निवडिला आता तोच असणारा समुद्र काय झाला होता, निवडला, वेगळा झाला, पृथक केला. कशाने? मेघाचे मुखी मेघरूपी असणाऱ्या मुखाने त्याला वेगळं केलं. समुद्रा का ओघी पडला आणि तोच असणारा समुद्र पुढे ओघी पडला म्हणजे ओघाने वाहू लागला. कशा ओघाने? नदीच्या ओघाने वाहू लागला. आता समुद्र काही वाहत नाही, पण ज्यावेळेस समुद्र नदीच्या रूपाने होतो त्यावेळेस तो ओघी पडला, ओघाने राहतो. तो मागोता जैसा आला आपण या आणि वाहून कुठे येतो तो समुद्रच आपण या म्हणजे आपल्याच स्वरूपामध्ये एकरूप होतो. नदीच्या रूपाने वाहून आपल्या स्वरूपामध्ये मिसळून जातो. हा इथपर्यंत आपण काल आलो होतो. पुढचा विचार राहिला होता. तेवे पिंडाचेने मिशे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. इथं ओवीचा काल विचार राहिला होता आपल्याला, हा विचार करू. तेवी पिंडाचेने मिशे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. पिंडाचेने मिशे, पिंडाचेने म्हणजे काय, कोणतं पिंड ह्या ठिकाणी घ्यायचं, तर ह्या ठिकाणी देहरूपी पिंड लक्षात घ्यायचं. देहरूपी म्हणजे काय, ज्या पिंडाला जीवदशा अशी प्राप्त झालेली आहे. वास्तव पाहिलं तर पिंडाला जीवदशा प्राप्त झाली नाही, पिंडामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. कोणाला जीवदशा प्राप्त झाली? त्या असणाऱ्या परमात्म्याला जीवदशा प्राप्त झालेली आहे. आता त्याला जर जीवदशा प्राप्त झाली असेल तर त्याला आपली ब्रह्मदशा म्हणजे ब्रह्म अवस्था जर त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची असेल तर कशाने ते प्राप्त करून घेता येईल? ज्या देहाच्या माध्यमातून त्याला अशा प्रकारची जीवदशा प्राप्त झालेली आहे. आता काय करावं लागेल त्याला? त्या देहाच्या माध्यमातूनच ही काय करावं लागेल आपल्याला? जीवदशा घालावा लागेल. मग कोणत्या देहाच्या माध्यमातून जीवदशा घालावं लागेल? नरदेह निदान लागले हाती. हे नरदेह, या नरदेहाला काय म्हणलेले? निदान. निदान शब्दाचा अर्थ काय घ्यायचा लक्षात? निदान म्हणजे काय? निदान शब्दाने घ्यायचा ठेवा. निदान शब्दाने काय घ्यायचा? ठेवा. म्हणजे हा निदान म्हणजे नरदेह रूपी निदान आणि आपल्या हाताला लागलेला आहे, म्हणजे हा ठेवा आपल्याला हाताला लागलेला आहे. हा ठेवा सहजासहजी आपल्याला प्राप्त होतो का? हा ठेवा सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणतात, बहु केला फेरा येथे सापडला थारा, मनुष्य देह ऐसा निद साधिले ते साधे सिद्ध. मनुष्य देहाला निद म्हणजे निदान म्हटले की नाही, हा निदान आहे. म्हणून या इतर देहामध्ये जर असं जीवाचं ब्रह्माशी जर ऐक्य करायचं ठरवलं तर काही केल्याने ते होऊ शकत नाही. फक्त संतांच्या कृपेनं किंवा ईश्वराच्या कृपेनं शरीरामध्ये परिवर्तन होऊ शकतं, म्हणजे ते शरीर पडून नवीन शरीर त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. पण मुक्त होईल का? नाही, मुक्त होऊ शकत नाही. पहिला कोण होता? रेडा. नाही, पहिला होता कोण? धेडा ना, नंतर झाला रेडा आणि नंतर झाला धेडा. धेडा म्हणजे कोण झाला? धेडा म्हणजे गावबा झाला. रेडा म्हणजे कोण होता? रेडा. रेडा सांगत असताना तो रेडाच होता, माऊलीने बोलवलेला. आणि अजून पहिला कोण होता? घोडा होता वाटतं. घोडा, रेडा आणि मग धेडा. म्हणजे शरीरामध्ये परिवर्तन झालं की नाही. पण धेडा म्हणजे पहिला मग गावबाच व्हावं लागलं की नाही. पोळ्या खाऊन का होईना पण चिंतन ऐकावं लागलं का नाही. चिंतन ऐकल्यानेच तो मुक्त झाला. मग बाकीचे देह नव्हते का? बाकीचे देह होते, पण ते देह कशाचे होते? ते संसाराचे देह होते का मुक्त होण्याचे देह होते? मुक्त होण्याचे देह नाही, ते संसाराचे देह. आता ह्या देहाला थंडी अजिबात सहन होत नाही, पण बाकीच्या देहांना थंडी वगैरे सर्व सहन होते. याचा अर्थ ते संसारातले देह आहेत आणि आपला मात्र पारमार्था करता असणार हा काय देह त्या ठिकाणी आहे. म्हणून अशा देहामध्येच आपल्याला काय करावं लागेल? या देहाच्या माध्यमातून आपल्याला पद कोणतं? ब्रह्मपद आहे का नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, बरोबर ना. आयुष्याच्या साधने, आयुष्य हे साधन आहे का नाही, आणि याच्यातून काय घ्यायची? पदवी.
सरपंच व्हायचं, आमदार व्हायचं, कलेक्टर व्हायचं, कोणत्या पदव्या घ्यायच्या. बरं ह्या पदव्या टिकतील बरं किती दिवस? बरं झालाच एखादा राजकारणी आलाच निवडून, किती दिवस ते पद त्याचं टिकतं बरं? जाऊ द्या, पपईचं झाड किती दिवस टिकतं? बरं पपईच्या झाडाचं आयुष्य सांगा बरं किती वर्ष आहे? पपई खाल्ली का नाही तुम्ही कधी? किती वर्ष आहे? 5च वर्ष ना. 5 वर्षांनी काय करावं लागतं? नवीनच लावावं लागतं, आहे का नाही? पण ते 5 वर्षाचं पपईचं, पपई म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय? पपई म्हणजे राजकारण. 5 वर्ष असतं राजकारण, त्याच्यापेक्षा मग 5 वर्षांनी परत नव्याने परत असं करावं लागतं. तसं हे आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. आता ह्या आयुष्यरूपी साधनाच्या माध्यमातून ही सच्चिदानंद जर पदवी घेतली, तर ही पदवी कोणत्या वर्षी संपत्ती? किती वर्षांनी हिला परत रिन्यू करावं लागतं, परत करावं लागतं, आहे का? या पदवीला कधी बदल आहे का? या पदवीत कधी बदल नाही. एकदा ही पदवी प्राप्त झाली का बदल होत नाही. पण कोणत्या स्वरूपात ही पदवी प्राप्त होईल बरं? मनुष्य देहामध्येच ही पदवी आपल्याला प्राप्त होते, इतर देहामध्ये पदवी प्राप्त होत नाही. मग काय करावं लागेल? जसं तुकवऱ्या म्हणतात की नाही, की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष येलं ठाव. लक्षातच आता याचं ठाव कुठे, याचं ठिकाण कुठे? स्मशानीचा. हे कुठं जाणार आहे? स्मशानामध्ये झालेलं आहे का नाही? आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होईल? रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्मा. तिथं गेल्याच्या नंतर लोक रडतात की नाही? रडतात आणि काय म्हणतात? हाय हाय ए यमराजा, ए यमदेवा, तू काय केलं? आहे का नाही? त्याला नेलं ना आम्हाला ठेवलं, मग याला घ्या बरं तिकडं पुढं. हे जातील का पुढं? जात नाही, पण रडतात. म्हणजे हे का रडतात? काम क्रोध रडतायत का? ते त्याच्यासाठी रडतात? त्याच्यासाठी रडतच नाही, कारण तो तो कधी मरतो का? तो कधीच मरत नाही. पण मग याला असं वाटतं तो मेला, म्हणजे हे कशाला धरून मेला म्हणतात? त्याच्या देहाला धरून म्हणतात. त्याच्याकडून जे मिळवणं होतं ते मिळायचं बंद झालं, म्हणून रडतात. आता आमचं पुढं काय होणार? नाही तर हीच रडारड असते सगळीकडे, आमचं काय होणार, आमचं काय होणार. म्हणजे त्याच्या जीवा फक्त जागतात. मग तुम्ही स्वतः काय जगू शकत नाही का? पण त्याच्या जीवा जगवतो म्हणून ते काम आहे त्याच्या ठिकाणी. काम असा असतो, हा काम क्रोध पण होतो आणि हा काम लोभ पण होतो. म्हणजे एखादी वस्तू आपल्याला जोपर्यंत देतो तोपर्यंत त्याच्याविषयी लोभ असतो, आणि एकदा तो ती वस्तू देण्याचं बंद केला की त्याच्याविषयी काय होतो? क्रोध येतो. म्हणजे आपल्याला काम आहे, आपल्याला काम नाही, आपल्याला इच्छा आहे, मला हे मिळावं, मला हे मिळावं. नाही मिळालं तर क्रोध, आणि मिळाला तर लोभ. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. हे मायापासून उत्पन्न झाले नाही सारे, मायापासून उत्पन्न झाले. मागे त्याचा विचार आपण केलेला आहे. अशा प्रकारे काय की या देहाच्याच माध्यमातून काय करायचं आपल्याला? पदी. पदी म्हणजे कोणतं पद? ब्रह्मपद, आहे का नाही? त्या ब्रह्मपदी. आणि हे कोणतं पद? हे जीव असणारं पद, हे मनुष्य असणारं पद. या पदाला काय करायचं आपल्याला? घालवायचं आहे आपल्याला. बघा नाही तर काय दिलं. बहु सुकृता नरदे लादला, भक्ती विन गेला अधोगती. नाथ महाराज म्हणतात, बहुत सुकृता नरदेह लागला, अनेक पुण्य तिळे तिळे पुन्हा साचा पडे, तरीच हे बहुत जन्मीचे जोडे. बहुत सुकृती नरदेह लादला. आणि एवढ्या सुकृताने एवढ्या पुण्याच्या साठ्याने हा लादला, प्राप्त झाला, आणि भक्ती नाही त्याच्या जीवनामध्ये. मग काय झालं? तो अधोगतीलाच गेला ना. म्हणजे अधोगतीला जाणं म्हणजे काय? नरकाला जाणं, सरळ साध्या भाषेमध्ये बोलायचं. अशा पद्धतीने त्याने त्याचा काय केला? नाश करून टाकला. म्हणून इथं काय म्हणतात की तेवी पिंडाचे निमिषे, ते शरीराचं मिश म्हणजे निमित्त करायचं. कोणतं निमिष? हा शरीर. किंवा याच्यामध्ये कुंडलिनी घ्या. कुंडलिनी हे निमित्त झालं ना, तिनं तिला जागृत केलं. जागृत करून काय केलं? ह्या पिंडाचा, म्हणजे याच्यामध्ये पंचमहाभूत होती ना, पंचमहाभूताचा हा पिंड तयार झाला की नाही. मग या पंचमहाभूताचा पिंड हिनं काय केला? खाऊन टाकला. हळूहळू थोडं थोडं करून या पिंडाला ठेवलं का? नाही ठेवलं. आणि हा पिंड कुठं गेला? महापिंडामध्ये गेला. म्हणजे ते हे पद होतं जीवपद, हे जीवपद संपलं, आणि ते कोणतं पद? ब्रह्मपद त्याला प्राप्त झालं. कशाने? कशाने झालं? पिंडाचेने, म्हणजे कुंडलिनी घ्या, पिंडाचेने म्हटल्याच्या नंतर हा पिंड म्हणजे हे शरीर घ्या. दोन्ही अर्थाने तुम्हाला विचारात घेता येईल. म्हणून काय म्हटलं की तेवी पिंडाचे निमिषे, पिंडाच्या म्हणजे शरीराच्या या असणाऱ्या निमित्ताने काय पदी पद प्रवेशे. आणि पदी म्हणजे पदी शब्दाने घ्यायचं ब्रह्मपद, आणि आपलं पद म्हणजे जीवपद, अहमपद. अशा प्रकारे काय होतो? त्या ब्रह्मपदामध्ये या जीवपदाचा काय होतो? प्रवेश होतो त्यामध्ये. कशाने? या पिंडाच्या निमित्ताने. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. आणि त्या ठिकाणी काय होतं?
एकत्व त्यांचं त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे ते भिन्नत्वाने राहतात का मग? भिन्नत्वाने राहत नाही ना. बरं, समुद्राचं पाणी, नदीचं पाणी, नदीचं पाणी समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर म्हणता का तुम्ही, हे ना आमच्या इकडे वळाला वाहणारं पाणी होतं, आता हे समुद्रामध्ये आलं, असं म्हणता येईल का? लवण मेळविता जळे. आता मीठ पाण्यामध्ये घातलं, आता सांगा बरं हे मीठ कसं आहे? त्या मिठाचं वेगळं वर्णन करता येईल का? ते दोन्ही काय होतं, ऐक्य त्यांचं त्या ठिकाणी होऊन जातं. म्हणजे त्या ठिकाणी हे पाणी त्या पाण्यात मिसळलं, हा अग्नी त्या अग्नीत घातला, तर ते दोन्ही भिन्नत्वाने न राहता काय होतात, एक होतात. तसं ह्या ठिकाणी बरं मुळात आलं कुठून होतं हे? विचार करा, हे आलं कुठून होतं? हे आलं होतं तिथूनच, आहे का नाही? आणि जाईल तरी कुठं जाईल? तिथं जाईल. का त्याला वेगळीकडे जायला जागा आहे का? वेगळीकडे गेल्यासारखं वाटतं. कुठं गेल्यासारखं वाटतं? आम्ही स्वर्गाला चाललो, आम्ही नरकाला चाललो. स्वर्ग नरक का काय त्याला सोडून असतात का? त्याच्यातच असतात. त्याच्यातच असतात. कल्पना सगळ्या डोक्यात असतात का डोक्याच्या बाहेर असतात? डोक्यातच असतात. आम्ही इकडं जाऊ, आम्ही तिकडं जाऊ. हा भ्रम आहे. ही कल्पना आहे. आपण कल्पना बाजूला केली पाहिजे. ह्या कल्पनेनेच आपण बांधलं गेलेलो आहे. वास्तविक पाहिलं तर आपण बांधलो गेलो का? राजस्थानमध्ये आहे ना, उंट असतात, उंट. आणि ते एक उपनिषद गंगा एक सिरियल यायची. त्या सिरियलमध्ये पण असं विचार तुम्ही पाहिला असेल, की त्या अ, अ, तो एक उंट चालवणारा मनुष्य होता आणि एका साधूच्या ठिकाणी संध्याकाळ झाला, उशीर झाला म्हणून आश्रयाला थांबला. साधूला म्हणला आजच्या दिवस आश्रय पाहिजे. साधू म्हणला अरे हरकत नाही, सब भूमी गोपाल की, या म्हणला बसा. बरं म्हणला माझा उंट आहे त्याला कसं काय बांधायचं? म्हणला बांधा आपल्या खाली, वाड्यामध्ये खाली ते जागा होती तिथं बांधा म्हणला. तो बांधायला गेला, पण त्याने त्या खुट्या, रश्या वगैरे ज्या असतात त्याला बांधण्याच्या, तो सकाळी विसरून गेला बाजारामध्ये. मला ते विसरलो आता, पण कसं काय बांधू? मला रोज कसा बांधितो तसंच बांध. मला रोज कसं बांधितो म्हणजे मी अशा अशा हावभाव करतो, अशा हात फिरवतो आणि मग त्याला असं बसण्याचे, आता जसं आपल्या गायांना बसवण्याचं कसं असतं तसं त्यांना बसवताना असं काहीतरी बोलावं लागतं. आम्हाला तेच कर, तोच अभिनय कर. आणि त्याने गेला आणि तशा प्रकारचा अभिनय केला. रशी त्याच्या पाठीवरून खाली घेतली. रशीला जेवून 2-3 येडे टाकले. नंतर खुटा घेतला, खुट्याला ठोकलं, खुट्याला 2-3 गाठा मारल्या. त्याच्यानंतर त्याच्या अशा मानेला गाठा मारला, असे गाठून दिल्यासारखं असं केलं आणि बस 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 म्हणला असं खाली. उंट बसला. बसल्याच्या नंतर तो म्हणला उंट बसला महाराज. म्हणला छान झालं, घ्या जेवून म्हणला. जेवलं आणि सकाळचं उठला. उठल्याच्या नंतर मला आता निघतो बाजारात जायचं पुढं. तो मला उंट म्हणला काय आता उंटाला सोडतो म्हणला. पण उंटाला सोडायचं कसं काय? मला आता सोडणं. मला जा तू जसा रात्रीचा अभिनय केला का नाही, आता तोच अभिनय काय कर, परत कर. कसा कर? उलटा. म्हणजे रात्री बांधण्याचा केला, आता सोडण्याचा अभिनय कर. मग तो गेला, त्याने त्या खुट्याची रशी सोडली आणि त्या गळ्यात होत्या त्या दोरा तो पण सोडून घेतला आणि ती रशी गोळा करून त्याच्या पाठीवर टाकल्याचा अभिनय केला. तो उंट उठला आणि चालू लागला. पण त्याच्यामध्ये सांगायचं राहिलं का आधी त्याने प्रयत्न केला होता. त्याला असं वाटलं हा उंट मोकळाच, ह्याला काय बांधलं नाही. त्याला उठायचा प्रयत्न केला तरी उठला नाही. साधूने म्हणला तो परत अभिनय कर म्हणजे तो उठल. तसं आता काय, हा अभिनयच आहे आपल्या जीवनामध्ये. मला सांगा कोण बांधलं बरं? कोणीच बांधलेलं नाही. पण बांधल्याचा आपल्याला भ्रम झालाय की नाही? पूर्णतः आपल्याला त्या ठिकाणी काय भ्रम झालाय. कशामुळे भ्रम झालाय? तुकोबराय म्हणतात ना, नुसत्या छंदे जग विनोदे विवळतसे. विवळणं चालूच आहे. कशामुळं? नुसता छंद. मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. कशाला करता? काय करायचं तुम्हाला? काय नाही देवे करून ठेवले असे ते आपुले ठाई. सांगा देवाने काय करायचं नाही करून ठेवलं तुम्हाला? हा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त झालाय. मग या देहात काय करायचं? नुसतं इकडं फिर तिकडं फिर, याने प्राप्त होतं का? याने प्राप्त होत नाही. विचारांती, विचाराच्या शेवटी तुम्हाला ते तत्व फावलं जातं. त्याच्या वाचून काल फावलं मी जात. हा. काल मी ज्ञानेश्वर माऊलीचं हे प्रवचन ऐकलं भागवत मध्ये. ते सांगत होते हम्म, आपण पुण्य दोन्ही समान झाल्यास मनुष्य जे जन्माला येतो ना, पण त्याच्यात आपण काय म्हणतो, काहींना लय त्रास होतो आणि काहींना त्रास होत नाही. हम्म. तर ते म्हणजे ज्याचं दगडावानी पाप असतं त्याला त्रास होतो आणि दगडावानी पुण्य असतं त्याला चांगला आनंद होतो. ते- आणि पाचवेवानी काहींचं पाप असतं, काही पाचवेवानी पुण्य असतं. म्हणजे दगडाची उपमा दिली त्यांनी त्या ज्ञानेश्वर माऊलीने. हो हो, आहेत ना विचार, भरपूर विचार एक आहेत. तर एक तर मिळतच नाही जन्म हा, आणि हम्म, मिळालं तरी असा मिळतो मग. बरोबर आहे. पण त्याला मी अजून पुढचं सांगू का तुम्हाला? ते पाप आणि पुण्य चोराच्या वाटा आहेत. कस काय चोराच्या वाटा आहे? ते म्हणले स्वर्गा पुण्यात्मक पुण्य यायचे आणि पापात्मक पाप नरका जायचे.
आणि मज पाविजे ते शुद्ध पुण्य. आता लक्षात घ्या. चला विषय काढला म्हणून तुम्हाला परत त्यातला एक खुलासा असा मी त्या दिवशी सहज विषय झाला म्हणून सांगतो. म्हणजे आता तुम्हाला स्वर्गाला जायचं, मग काय करावं लागेल? म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म केजे, म्हणजे कर्म करावं लागेल तुम्हाला. पण कसं? यज्ञाधिक कर्म करावं लागेल, पुण्य तयार करावं लागेल. पुण्य तयार करावं ही वासना आहे ना तुम्हाला, वासना आहे, बरोबर आहे का नाही? आणि काय वाटतं काय करायचं पुण्य? जीवत्वचे देव भोजनती भक्ती मरणती मुक्ती पाखंड्याची माना आला तैसा करते विचार. बस मराला येईन तसा विचार करतात. त्यांना पण वास नाही. काय करायचं आपल्याला त्याचं? हे बस मस्त खायचं प्यायचं, बस एवढंच करायचं. ही वास नाही. मला सांगा, स्वर्गाला गेला आणि नरकाला गेला, तो काय स्वरूप स्थितीला प्राप्त होईल का? तो कधीच स्वरूप स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही. स्वर्गाला गेला तरी नरकालाच गेला आणि नरकाला गेला तरी नरकालाच गेला. कसं काय बरं स्वर्गाला नरकाला? ते म्हणले म्हणून त्या पार्था स्वर्ग संसार नरक व्यथा, ह्या नरकाच्या व्यथा आहे. मला प्राप्त करून द्यायच्या वाटा आहेत का? या वाटा नाही. मग ह्या वाटा कोणत्या? चोराच्या वाटा आहे. आणि मज पाविजे ते शुद्ध पुण्य, म्हणजे मला प्राप्त करून घेणं म्हणजे काय? निष्काम. गोपी पाहिल्या का नाही? त्या कशा होत्या? निष्काम. कोणते काम नव्हते का भगवंताला प्राप्त करून घेण्यात? कोणत्याच प्रकारची कामं नव्हती. इथं अहो पार व्यवहार, बारीक बारीक व्यवहार पहा. प्रत्येकाचं ठरलंय, मला जर काही मिळत असेल तर मी जाईन मागं, नाही तर जाणारच नाही. मग मला सांगा, त्याला काय म्हणायचं? त्याला वासना असं म्हणायचं. मला काहीतरी मिळत असेल, माझा काही फायदा होत असेल तर मी करेल, नाही तर मी करणार नाही. याचा अर्थ काय होतो? वासना आहे. आणि वासना माणसाला मुक्त करते का? जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना म्हणजे पुण्य निर्माण केलं, पुण्याच्या जोरावर वासना तयार होतात. ही वासना मनुष्याला परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून भगवंत म्हणतात मज पावेजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य म्हणजे कोणतं पुण्य? ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची कामना नाही, ते शुद्ध पुण्य. त्यानेच मी प्राप्त होतो, अन्य पुण्याने मी प्राप्त होत नाही. म्हणून सामान्य पुण्य तिथे घ्यायचं नाही, विशेष असणारं पुण्य तिथे घ्यायचं, असा अर्थ लक्षात घ्यायचा. ह्या सुद्धा वासनाचे. मग ह्या वासना काय करतात? वासना संसाराला घेऊन जातात, नरकाला घेऊन जातात. आणि संसार करावा असे माणसाला वाटतं की नाही? आणि संसारामध्ये गुंतून पडतो. वरून काय म्हणतो? मला ह्या संसारातून मुक्त व्हायचं. संसाराने तुला बांधलं का? तू संसारात बांधून घेतलंय. तू स्वतःला बांधून घेतलं ना, मुक्त होता. आहे का नाही? परी बळे झाला बद्ध, स्वतःच बळच बद्ध होतो. मला हे करायचं, मला ते करायचंय. हे घर काय तुम्हाला म्हणतं का मला आता नवीन चांगलं व्यवस्थित करा? आम्हाला करावं वाटतं ना. एक एक मनुष्य होता आणि त्या साधूकडे गेला आणि साधूला म्हणू लागला, काय मला याच्यातून मुक्त व्हायचंय. फार ह्या बायका पोरांनी नको नको आणले. तो साधू होता, मस्तपैकी छान बसला होता. त्याने काय केलं? कृतीतून करून दाखवला. अंगावरले कपडे फक्त लंगोटी ठेवली. वेडी बाबळ होती, त्या बाबळीला अशी मिठेच मारले. मुगळ्याची येरजार चालू होती, ते मुगळे लागले चावायला आणि मोठमोठ्यानं ओरडू लागला, मुगळे चावतात, मुगळे चावतात. हा मला काय मूर्ख मनुष्य असेल. मी त्याला विचारायला आलो, काहीतरी मला उपाय सांग. आणि हात जाऊन बसला त्या झाडाला, जाऊन मिठी मारून, आणि मुगळे चावतात तर मला सोड. तू झाडाला सोड ना. तसं तो म्हणू लागला, अरे तू संसाराला सोड ना. मी झाडाला धरलं म्हणून मला मुगळे चावले ना. तसं तू संसाराला धरले म्हणून हे घरदारातले मुगळे चावतच राहतात. कारण मुगळे सगळीकडेच असतात. मुगळे चावण्याचं ठिकाणच आहे ते. म्हणून काय केलं पाहिजे? हे स्वतः सोडलं पाहिजे आपण. म्हणण्याचं तात्पर्य काय? पदी पद. आता हे जास्त होत चाललं आहे का नाही? म्हणून ते ब्रह्मपदी आहे का नाही? त्या पदी जर बसायचं असेल तर काय व्हावं लागेल आपल्याला? आपल्याला द्रोबाळासारखं झालं पाहिजे. कारण ते पद कसं आहे? अक्षय आढळ चळेना ढळेना तया नारायणा ध्यात जावे. कोणाला ध्यान कोणाचं करावं? त्याचं ध्यान करावं का? त्याचं ध्यान केल्याच्या नंतर ते पद आपल्याला प्राप्त होतं. आणि संसारचं ध्यान केलं का आपल्याला हे पद प्राप्त होतं. कोणतं? मुंगळ्याचं पद प्राप्त होतं. मग मुंगळे चावत राहतात आपल्याला. म्हणून ते सगळ्यात असणारं श्रेष्ठ पद आहे. कुठे गेलं? पदी पद प्रवेशे तर एकत्व होय तैसे पंडुकुमारा. आणि त्या ठिकाणी काय होतं? दोघांचं एकत्वच त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे एकत्व म्हणजे जसं वरील प्रमाणे. वरील म्हणजे कुठं? त्या समुद्राचं आणि नदीचं उदाहरण दिलं अगदी त्याप्रमाणे. पुढे पहा. आता दुजे हन होते की एकची ते ऐते आयशा विवंचने पुरते ओरेचे ना. आता मला सांगा, म्हणतात काय? दुजे हन होते की एकची हो आहे ते. आता त्यामध्ये ते दोन होतात का एकच होऊन जातात? त्या दोघांचं ऐक्य झाल्याच्या नंतर काय होतं बघा बरं. आता दुजे हान होते की एकचे हे आहे ते. आता त्या ठिकाणी ते दोन होतात
की एकची हो आहे ते एकच त्या ठिकाणी होऊन जातात ना, ते दोन त्या ठिकाणी राहतील मुळातच का? अद्वैत होतं ना ते. आ मुळातच अद्वैत होतं ना. मुळातच अद्वैत स्थितीला ते प्राप्त होतं, पण भ्रमामुळे भेदामुळं त्यांना ते दोन वाटत होतं. आता ते दोन आहे का एकच आहे? आता ते एकच आहे. एकच आहे, पण भ्रमामुळं काय वाटत होतं? दोन वाटत 2. त्या ठिकाणी होतं. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणायचं, ही माझी एक बायको, आणि एक नाही म्हणल्याच्या नंतर काय चार होणार आहे का त्या? का एकच होणार आहे? पण तुम्ही एक का म्हणता? आहे का नाही? किंवा त्याला म्हणण्याचं काही कारण आहे का? त्याला म्हणण्याचं सुद्धा कारण नाही. पण जिथं एक म्हणलं ना, मग तिथं काय होतं? तिथे एक म्हणल्याच्या नंतर काय होतं? ती एक आणि मी एक, म्हणजे कोण झालं त्या ठिकाणी? भेद निर्माण होतो ना, भेद निर्माण होतो. मग भेद का झाला निर्माण? तिथं म्हणायचंच नाही काही. तिथं का म्हणायचं नाही? कारण म्हणायची आवश्यकताच पडत नाही. मुळात ते कसं आहे, एकच आहे. ते काही भिन्न नाही त्या ठिकाणी. मुळात कसं आहे, एकच आहे. म्हणून ते एकत्व होईत ऐशे पंडको म्हणा. हां, सॉरी, इथं खालचं ऐशे. हां, आता दुजे हान होते की एकच आहे ते. आता त्या ठिकाणी दुजे म्हणजे दोन त्या ठिकाणी होते. प्रश्नचिन्ह दिला की एकच जीव आहे ते, आणि त्या ठिकाणी स्वाभाविकपणे एकच आहे. एकच असतं त्या ठिकाणी. असं एक सुद्धा म्हणायचं जर झालं, आयशा विवंचने पुरते विवेचना. अशा प्रकारची विवंचना. कोणती विवंचना? भेदाची, भेदात्मक असणारी विचाराची विवंचना. सरळ अर्थ विवंचना शब्दाचा अर्थ विचारच होतो, पण कोणती विवंचना? भेदात्मक विचाराची विवंचना. त्या ठिकाणी काय आहे, ओरेची ना, आणि शिल्लक राहते का त्या ठिकाणी? शिल्लकच राहत नाही. मी तो पण गेले दुरी. मी गेला आणि तू पण गेला दुरी, आणि एकची घोंगडी पांघरू हरी. किंवा आठव नाठव गेला भाव भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. भाव भाव नाही, अभाव नाही, दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी काय होतात? नाहीशा होऊन जातात. पुढे पहा, गगनी गगन लया जाय, आयशे जे काही आहे तो अनुभवे, जो होय तो होऊन टाके. आता याच्यामध्ये फार महत्वाचे विचार आले. कुठे गेले त्या मावशी? मावशी, तुम्ही असं जात जाऊ नका, येत जाऊ नका, असं रेग्युलर राहा. तुमच्याकडे पाहून मग मला जरा समाधान वाटतं. कोणाकडे तरी बघून सांगावं लागतं ना मला. असं जे प्रतिसाद मान हालून सांगतात, मग मला बघावं लागतं मग थोडं थोडं. सवय लागलेली त्याच्यामुळं काय करणार आहे आता. गगनी गगन लया जाय, आयशे जे काय आहे ते अनुभवे, जो होय तो होऊन टाके. माऊली काय म्हणतात? गगनी गगन लया जाय, म्हणजे काय त्या ठिकाणी गगन आणि गगनात गेलेलं ह्याला. कोणतं गगन? म्हणजे घट होता. घरात असणारं आकाश, त्याला काय म्हणायचं? मठ आकाश. घटात आलं का घट आकाश. मग काय झालं? घट आकाश म्हणजे तो घट होता, पण तो फुटला. आता घट फुटल्याच्या नंतर घाटातलं आकाश कुठं जातं? गगनात जातं, आहे का नाही? आणि गगनात गेल्याच्या नंतर मग आता तुम्ही म्हणा बरं, हे जे आकाश होतं, हे पूर्वीचं आकाश घटात होतं, मडक्यामध्ये होतं, पण हे फुटल्यामुळं आता आम्हाला हे आकाश कुठे आहे? या आकाशामध्ये पाहायला मिळतं. कुठं? घाटातलं आकाश. हे बघा, हे घाटातलं आकाश आहे. हे बघा, हे वर गेलं. हे बघा, हे खाली आलं. हे बघा, हे बरोबर घाटाच्या आकार एवढं दिसतंय की नाही? का दिसतच नाही? दिसतच नाही त्या ठिकाणी. काय दिसत नाही? कारण दिसायला शिल्लकच राहत नाही. ते काय होतं? एकरूप त्या ठिकाणी होऊन जातं. किती सरळ सरळ मुद्दे दिले माऊलीनं बरं. तसं या ठिकाणी कोणतं आकाश घ्यायचं? चिद आकाश घ्यायचं, मृज्ञ आकाश घ्यायचं, आहे का नाही? म्हणजे काय? या ठिकाणी जीवपणा घ्यायचा आणि तो ब्रह्मपणा घ्यायचा. जीव अवस्था, ब्रह्म अवस्था. जीव अवस्था नष्ट होते आणि ते ब्रह्म अवस्थेमध्ये जाऊन पोचत त्या ठिकाणी असतात. म्हणून गगनी गगना लया जाई, आणि आकाशच आकाशामध्ये लयाला गेलं, किंवा चिद आकाशन मृज्ञ आकाश असं घ्या, घट आकाश, महाआकाश असा अर्थ घ्या. किती काही घेतलं तरी चालेल, फक्त तात्पर्य लक्षात आले पाहिजे. हे आयशे जे काय आहे आणि असे जे काही त्या ठिकाणी होत असतं, किंवा अशा प्रकारची जी काही अवस्था होते, ते अनुभवे, जो होय तो होऊन टाके. आता गंमत अशी होते, हे कोणाला कळतं बरं? ही अवस्था कोणाला कळते? साखर कोणी खाली? मुक्याला साखर खाऊ घातली, आणि योग्याला. हाय का नाही? जो हा, ज्याने अनुभव घेतलाय तो. ज्याने अनुभव घेतला तो, आहे का नाही? म्हणून आता योगी पण त्या ठिकाणी अनुभवच घेणार आहे. योग धारणेच्या माध्यमातून तो अनुभवच घेतो ना, अनुभवानेच सांगणार आहे ना आपल्याला. म्हणजे आता इथं असं लक्षात घ्यायचं की जर एखादा मनुष्य मुक आहे आणि मुक्याला घातली साखर खाऊ, आणि साखर फार गोड असते, आहे की नाही? मग त्याला तसं तुकोबऱ्या म्हणतात की नाही, साखरेशी म्हणता धोंडा, तरी काना रुचे तोंडा.
म्हणजे धोंडा म्हणण्याचं तात्पर्य काय? साखरेला धोंडा म्हणते ना की तुम्ही म्हणता ना, तुम्ही त्याला काय म्हणता खडी साखर. खडी म्हणजे खडी उणी साखर असते आहे का नाही? बारक्या दगडाची खडी खडी असते तशी त्याला खडी साखर असं म्हणतात. आणि त्याला धोंडा म्हणलं, खडीला धोंडा म्हणलं आणि ती एखाद्याला खाऊ घातली तर त्याला गोड लागते का नाही? गोड लागते. पण ती खाऊ कोणाला घातली? मुक्या मनुष्याला खाऊ घातली. आणि आता सांग, आता तू सांग काय तुला किती गोड लागली? आता त्याला अनुभव नाही का साखरेचा? नाही, पण ती स्थितीच अशी अलौकिक आहे. ते स्वरूप सांगायला तिथं पुरतच नाही काही. म्हणूनच ते सांगायचं ना. मग मुक्याला विचारलं सांग आता. तो मुका होऊन गेला ना. आता मुका का होतो पुढं बघायचं ना आपल्याला. म्हणून मी मुका शब्द घालतो म्हणजे मुकाच होतो पुढं. तो बोलायला शिल्लक राहत नाही. म्हणून आता हे बोलणं चाललंय की नाही, हे काही अनुभवाचं बोलणं आहे का? हे शाब्दिक पांडित्य आहे. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. बरं शाब्दिक पांडित्य असू द्या पण त्याचा फायदा तर होतो ना कमीत कमी. जाऊ द्या असू द्या. तसं मुक्याला ऊ ऊ ऊ असं करतो पण त्याला शब्द मात्र बाहेर येऊ शकत नाही का? गोडी अनुभव सगळा आहे पण बोलता येत नाही. किंवा आपण एक उदाहरण असं ऐकतो दादांच्या मुखातून की ते म्हणतात एकाचं घड्याळ विहिरीमध्ये पडलं. विहीर किती होते? 10 परस विहीर होते आणि घड्याळ अनेक जणांनी प्रयत्न केला काढण्याचा. बक्षीस लावलं होतं मोठालं, म्हणे लाखाचं घड्याळ होतं, म्हणजे 10,000 रुपये देतो पण घड्याळ कोणीतरी काढा, त्याला बक्षीस 10,000चं. एक धनगराचा मनुष्य म्हणे विहिरीमध्ये उडी घातली आणि त्याने विहिरीतलं घड्याळ ताब्यात हातात घेतलं. पण नियम असा होता की जिथं घड्याळ सापडलं तिथं त्याने काय करायचं? मला घड्याळ सापडले अशी आरोळी खालून वर द्यायची. आता घड्याळ सापडले, आता देवर आरोळी देता येईल का? आरोळी देता येणार नाही का? आता अनुभव आलेला आहे पण अनुभव आला का तिथं बोलायला शिल्लक राहत नाही. म्हणजे बोलणंच त्याचं त्या ठिकाणी काय होतं? पूर्णपणे खुंटून जातं. हा आहे का नाही? कारण ते बोलणं कुठं असतं? तो अनुभव कुठं असतो? वैखरीत अनुभव येतो का? तो वैखरीत अनुभव नसतो. वैखरी तिथं बोलायला राहतच नाही. हा परे परते बोलणे खुंटले आहे का नाही? काय ते शब्द? शब्द विन काहीतरी हा परे परते बोलणे खुंटले काहीतरी शब्द विन संवादू शब्द विन संवादू दोन्ही दुजे विन दोघां वाचून अनुवादू म्हणजे दुजे विन अनुवादू हे तो कैसे निगमे घडे आहे का नाही? हे कसं त्या ठिकाणी होऊ शकतं? परे परते बोलणे खुंटले ऐक नाही. परेच्या पलीकडे ते परे म्हणजे कोण? परवानीच्या पलीकडे ते आणि त्याच्याविषयी बोलणं खुंटलं म्हणजे जे जे मुळात परावानीतच येत नाही ऐक नाही ते वैखरीमध्ये येईल का? आधी परावानीमध्ये तर आलं पाहिजे ना. घोष तिथं निर्माण झाला पाहिजे, घोष नाद, आणि मग ते वैखरीमध्ये वरती येतं. खाली परावानीतच येत नाही आणि म्हणे वर वैखरीमध्ये येईल. वैखरीत कसं येईल बरं? ते वैखरीमध्ये येत नाही. आणि जर एखादं म्हणतं असेल अहो बोलून दाखवलं मी ब्रह्म झालो, मला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला, तर काय समजायचं? त्याला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला का नुसतं तोंड वाजवतो? नुसतं तोंड वाजवायचं काम चालू आहे, ते बोलायचं काम नाही. म्हणजे आता हे प्रत्येकाला लागून पडतंय का नाही? म्हणजे आपण आता आपण आपलं कबूल केलं पाहिजे कारण माऊलीने आता या स्थितीवर आणून घातलेलं आहे. म्हणजे तिथं बोलायचं काही काम राहत नाही. बोलायचंच काम त्या ठिकाणी पूर्ण काय होतं? संपून जात आहे का नाही? जसं आपण पाहतो की नाही वयास पाहतो माऊली म्हणतात वस्तूशी जाणे जाता जाणण्याची वस्तू तत्वता ब्रह्मस्वरूपाला जाण्याला गेला देव पाहावायशी गेलो तेथे देवची होणं ठेवलं. म्हणजे त्या वस्तूला जाणं जातो, परमात्म्याला जाणायला जातो, जाणता जाणता परमात्मा स्वरूपच होऊन जातो. मग आता त्याला माग येऊन सांगता येईल का की मी परमात्मा आहे? परमात्मा म्हणून त्याला कधी सांगता आलं नाही का? तो सगळ्याच्या पलीकडे त्या ठिकाणी काय गेला? निघून गेलेला आहे. म्हणून त्याला तो अलौकिक अवस्थेला प्राप्त होतो. हा अलौकिक अवस्थेला प्राप्त होतो. कोण? अलौकिक असणारी जी अवस्था आहे त्या अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून तिथं त्याला ते सांगताच येत नाही. तो असा प्रेमास्पद विषय असतो. आता आपण म्हणतो की नाही प्रेम प्रेम प्रेम, हे प्रेम म्हणजे कोणतं माहिती आहे का? ते सगळ्यात वरचं प्रेम. त्या प्रेमापर्यंत जसं तुकोबरा म्हणतात उंच देवाची चरण तेथे झाले अधिष्ठान. आता त्या अधिष्ठानावरती आम्ही गेलो. मग तिथालचं प्रेम मला सांगा बरं, सांगता येईल का? ते म्हणले प्रेम नाही सांगता बोलता दाविता. सांगा प्रेम सांगता येईल का? बोलता येईल का? दाखवता येईल का? प्रेम नाही सांगता बोलता दाविता. मग अनुभव चित्ता चित्त जाणे, हा अनुभव चित्ताने घ्यायचा असतो. काय अनुभव घ्यायचा असतो? बोलण्यातून अनुभव नाही घ्यायचा, बोलण्याच्या रहित असा असणार त्या ठिकाणी अनुभव त्याला होऊन जातो. पण काय अनुभव होऊन जातो की आतापर्यंत स्वर्ग झालं, नरक झालं, अनेक प्रकारचे जन्म व्यथा अमुक तमुक ह्या सगळ्या झाल्या. पण ह्या सगळ्या झाल्या ह्या भ्रमामुळे झाल्या. ह्या सगळ्या खोट्या होत्या.
ह्या सगळ्या खोट्या होत्या. का खोट्या होत्या? कारण ते ब्रह्म होतं, ते कोणत्याच कर्माने, अकर्माने, पापाने, पुण्याने कधीच मळत नाही. असं त्याला अनुभव येऊन जातो. कारण आता आपल्याला स्वभाव झालेला आहे. आपण म्हणतो आता आम्ही जरा पारमार्थिक झालो, ज्ञानेश्वरीचं चिंतन ऐकू लागलो, पूर्वी पार आम्ही अमुक केलं, तमुक केलं, जे करायचं नाही ते केलं, आम्हाला त्याचं फार वाईट वाटतं. आता त्याला अनुभव आला असं म्हणूच नका मग. तो जर म्हणत असेल ह्या गोष्टी, कोण का मी पूर्वी अमुक केलं, मी तमुक केलं, म्हणजे तो अजून मागचंच घेऊन चाललाय. अरे मागचं काय येतो मला सांगा. जेवण झालं का नाही? जेवण झाल्याच्या नंतर जेवण कशाने चाखलं, कशाने भोग घेतला, कशाने आनंद झाला? जिभेला आनंद झाला. मग तुम्ही काय धुता? जीभ धुता का हात धुता? डॉक्टर बाबा सांगतात तुम्ही हात धुता. जीभ का धुत नाही? जीभ मळते का? जीभ कशी मळत नाही, तसं ते ब्रह्म कशाने मळणार आहे का? ते म्हणले ब्रह्मन लिंपे त्या मेळे कर्मा अकर्मा वेगळे, तोच एक तया जाणे कोण? पावे अनुभविले खुने. ज्याला अशा प्रकारचा अनुभव येतो तोच त्या खुनाला, त्याच लक्षणाला, त्या प्रेम, तुझी प्रेम खुन देऊन या, ती प्रेम खून त्याला कळते. कोणाला? ज्याला अशा प्रकारचा अनुभव आला त्याला. आणि जो आजोग म्हणतच असेल अहो खाऊ खाऊ कटाळो, थकलो, अमुक केलं, लोकांना नको ते बुडावलं, आता पण काय कमी आहे का? काय कमी आहे का? हे बोलायला शिल्लक राहील का? तो हे बोलायला शिल्लक नाही राहायला पाहिजे. जिथं अजून बोलायचं काम चालू आहे याचा अर्थ तो अजून नरकातच आहे, याचा अर्थ अजून तो स्वर्गातच आहे. म्हणजे याचा अर्थ तो पारमात्मा स्वरूपात आलाच नाही. जो पारमात्मा स्वरूपात आला त्याने हे म्हणायचंच नाही. आणि म्हणत असेल तर तो अजून घराला पोचलाच नाही. कुठे आहे तो? तो अजून रस्त्यातच आहे, तो अजून अंधारातच आहे. त्याचा अजून प्रवास चालू आहे. पण जो घरामध्ये पोचला तो म्हणन का मी अजून रस्त्याने चाललो? तो म्हणूच शकत नाही. हे लक्षात घ्या. म्हणून म्हटले हा तो अनुभव जो होय तो होऊन टाके. अशा प्रकारचा जो अनुभव त्याला होतो की नाही, त्या अनुभवाने काय होतो? तो होऊन टाके, तो होऊन टाके. तो ब्रह्मस्वरूपच त्या ठिकाणी काय आहे? होऊन टाकतो, होऊन जातो. पुढे पहा. म्हणून ते तिची मातू, आता तशाच ओव्या येऊ लागल्या सगळ्या बरं का. म्हणून ते तिची मातू न चढे बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावातू पैठिकी जे गंमत आता. म्हणून ते तिची मातू, आता त्या असणाऱ्या ब्रह्मस्थितीची जी अवस्था आहे का नाही, तिथली मातू, मातू शब्दाने घ्यायचा अर्थ गोष्ट, विचार, भाव, अवस्था जे आहे का नाही, न चढे बोलाचा हातू. आणि ते जे आहे ते बोलाचा हातू म्हणजे काय? बोल हाच कोणीतरी हात आहे, शब्दरूपी बोल हाच कोणीतरी हात आहे. आणि हा हात न चढे म्हणजे कुठपर्यंत? न चढे म्हणजे काय? या हाताचा त्या अवस्थेपर्यंत, त्या स्थितीपर्यंत काय होत नाही? प्रवेश होत नाही. कोणत्या हाताचा? आपले हात सगळीकडे जातात की नाही? आपण म्हणतो ना माझा हात गुंतला, माझा हात निघाला, अमुक केलं, तमुक केलं, म्हणजेच काय तात्पर्य? हा बोलाचा हात आहे. मग हा बोलाचा हात त्या ब्रह्मस्थितीपर्यंत असं जाईल का? त्याला स्पर्श करून येईल का? हा बोलाचा हात त्या स्थितीला, त्या अवस्थेला कधीच स्पर्श करू शकत नाही. आणि स्पर्श करण्याचा विषय सुद्धा नाही का? परेही परते बोलणे खुंटले. परीच्या पलीकडे असन तिथं बोलणंच त्या ठिकाणी संपून जातं. आणि ते वैखरीतून सांगायचा प्रयत्न केला. वैखरे म्हणजे काय? हा बोलण्याचा हात, हा बोलण्याचा म्हणजे वैखर रूपी हात तिथपर्यंत पोचेल का? न चढायची म्हणजे तिथपर्यंत तो चढत नाही, पोचतच नाही. जेणे संवादाच्या गावा तो पाय टाकीचे. आणि ती गोष्ट काय? संवादाच्या गावा. आणि गाव सांगितलं हे कोणतं? संवाद रूपी गाव. संवाद रूपी गाव आहे का नाही? ज्ञानोबरा म्हणतात की नाही, म्हणून वाचेचा चौबरा घातल्या धर्माचा पसारा, तो धर्माचे अधर्म होय विरा, तो दंभ जाणे. आता ओवे बरोबर सापडले बघा. याला दंभ म्हणायचं काय? म्हणून वाचेच्या चौबरा, वाचा म्हणजे वाणी, आणि चौबरा म्हणजे चव्हाटा. आणि वाचाच्या चव्हाट्यावरती काय सांगू लागला? मी ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालो, मी ब्रह्मज्ञानी झालो, मी अमुक झालो, मी तमुक झालो. म्हणजे काय झालं? काहीच नाही झालं. तू परत शून्य झाला, परत खाली आला का? मग वाचेच्या चौबरा घातल्या धर्माचा पसारा. हा धर्म 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 सांगू लागला का नाही? कुठं सांगू लागला? वाच्याच्या चव्हाट्यावर सांगू लागला. मग वाच्याच्या चव्हाट्यावर हे जर सांगू लागला तर काय होईल? धर्मचे, पण तो धर्मचे अधर्म होई विरा. म्हणजे वाच्याच्या चव्हाट्यावरती त्याला बोलायचंच नाही. जर बोलला तर धर्माचा अधर्म होईल. आणि असा धर्माचा अधर्म झाला तर काय म्हणायचं त्याला? त्याला दंभ असं म्हणायचं. आणि दंभाचा काय? डेरा सांगितलाय भागवतामध्ये. म्हणजे हा दंभाचा डेरा काय? बर 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 बर. त्याच्यात आहे काय बरं? त्याच्यात काय लोणी वगैरे असतं का? ते ताक असतं. ताक कसं असतं? सगळं आसार असतं.
हायलवण्याचाच अंश आहे, पण ते आसाराचं आहे का नाही. म्हणून ते सांगायचं का एक अभंग बघा ज्ञानोबरायांचा, ऋण झुणू रे भ्रमरा आणि सांडितो अवगुणू रे भ्रमरा. मग म्हणले काय, चरण कमळ दळू रे भ्रमरा, हे जीवरूपी भ्रमरा कुठं जा, चरण कमळ भगवंताचे चरण कमळ आहे तिथं जा, आहे का नाही. इकडे जाऊ नको ह्या बाकीच्या फुलावरती, आहे का नाही. मिळवणी नर नारी शकून सांगे नाना परी. नाना परी म्हणजे काय, बायका पोरं मुलं सगळ्यांना बोलवायचं, नवीन नवीन काहीतरी शकून सांगायचे. हे काय अनुभव आहे का त्याला, हा कसल्याच प्रकारचा अनुभव नाही. अनुभवाच्या ठिकाणी तो मोजलाच जाऊ शकत नाही. म्हणून जेणे संवादाच्या गावा तू पैठकीचे आणि अशी असणारी अवस्था आणि हा बोलाचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही. तीच गोष्ट काय आहे, संवादाच्या गावात पैठकीची म्हणजे त्या संवाद रूपी गावामध्ये तिला स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर करता येईल का, ही गोष्ट शक्य होईल का, ही गोष्ट शक्यच होऊ शकत नाही. म्हणून संवादाच्या गावात पैठकीची संवाद रूपी गावामध्ये हिला स्थापनच करता येणार नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पावय खरी दोरी ठेवली. काय आता हे ववे गमतीदाराचे पुढं, अर्जुना एरवी तरी खरोखर, काय तरी काय करायचं याचा अर्थ, एरवी म्हणजे खरोखर, वितरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, आणि अशा प्रकारचा जो अभिप्राय आहे, अभिप्राय म्हणजे तात्पर्य म्हणजे काय, विचार म्हणजे काय, ये अर्जुना खरोखर या सगळ्या अभिप्रायाचा, तात्पर्याचा आणि चांगल्या प्रकारे विचार जर केला, आहे का नाही, विचार जे गर्व धरी आणि काय वाणीतून सांगण्याचा गर्व करतात, काय आम्ही बोलून गेलो, आम्ही त्यांना तसं सांगितलं, अशा प्रकारचा काय गर्व धरतात. कोणत्या वाणीचा, वैखरी असणाऱ्या वाणीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. हा गर्वधरी अशा प्रकारचं जे काय करतात, गर्व धरतात, आहे का नाही. ते पाहे पा वैखरी दुरी ठेले. अरे अर्जुना, ती वैखरी नावाची वाणी आहे का नाही, त्या वैखरी वाणीच्या माध्यमातून हे सांगतात की नाही. अरे तीच मुळात काय होती, तीच मुळात पहिल्यांदा बाजूला होती. कोणती, वैखरी नावाची वाणी. आणि तुम्ही सांगता कशाने, वैखरीनं सांगता, ऐक नाही. पण पहिले कोणती वाणी तू बाजूला होती, दुरी ठेली. कोणती, वैखरी. ही वैखरी म्हणजे आता बोलणं चालू आहे का नाही, हिला वैखरी. आणि कधी कशी असं तोंडातल्या तोंडात जप चालतो, अस्पष्ट, त्याला उपांशू वाणी म्हटलं जातं, मध्यम म्हटलं जातं, आहे का नाही. पश्चंतीन खाली असते, नाभी ठिकाणी परवाणी असते. आता पहिली कोणती वाणी बंद झाली, वैखरीच बंद झाली. आता वैखरी जर बंद होत नाही, मग बाकीच्या गोष्टी तुम्ही कशा काय बोलला त्या ठिकाणी. आणि त्याचं जर तुम्ही गर्व धरत असेल तर तुम्ही कुठे आजूक बाजूलाचे, आजूक तुम्हाला बरंच आतमध्ये जायचंय. म्हणजे आपलं कुठं चाललंय, आपलं वैखरीतच चाललंय. आजूक तर खाली आलो का आपण, आजूक खाली आलो नाही. पण लक्षात घ्या, सांगितले जे कानी होय परिपाक म्हणे, हे कानाने जरी ऐकलं असेल तर याचा परिपाक कुठे झाला पाहिजे, आज झाला पाहिजे. हे इकडून तिकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, मग हे वैखरीमध्ये येऊ शकतं. पण एकदा ते अनुभवाला आलं का ते वैखरी मात्र येत नाही, असा सरळ अर्थ होतो. चला, वैखरी ही बंद का होते, तिचं कारण काय, आता त्याचा विचार थोडा लक्षात घ्या. भ्रूलता मागेला कडे, तेथ मकराचेने अंग न मांडे, सडिया प्राणासाकडे गगना येता. आता ही वैखरी का बंद झाली याचा विचार थोडा माऊलीने या ठिकाणी सांगितला. म्हणजे काय होतं, ते म्हणले वैखरीनं सांगता येत नाही, वैखरी तिथून बाजूला राहते. मग वैखरी का बाजूला राहिली, वैखरीमध्ये का सांगता येत नाही योग्याला, योग्याचं वर्णन चाललंय ना, योग्याचं वर्णन थोडं बारकाईनं ऐका. भ्रूलता, आता ही भ्रूलता, भ्रू म्हणजे काय, भुवया, आहे का नाही. या लता, या दोन अशा लता गेलेल्या आहे म्हणून याला काय म्हटलं, भ्रूलता, आहे का नाही. आणि ह्या भ्रूलतेच्या माग इथे एक चक्र असतं, जसं इथे एक चक्र सांगितलं का नाही. इथं विशुद्ध आणि इथं कोणतं आहे, हे विशुद्ध झालं मानक्यात, आणि इथं कोणतं झालं, आज्ञाचक्र. चक्र पाहिले ना आपण सगळे, तुम्हाला चक्र माहिती आहे सगळे, पाठ झाले का. खाली कोणतं चक्र असतं, पहिलं मूलाधार चक्र. त्याच्यानंतर कोणतं असतं, मूलाधाराच्या पुढं कुंद असतो, त्या तिथं कोणतं, खाली मूलाधार असतं, नंतर त्याच्यावरती स्वादिष्टान सांगितलं. नाभीच्या ठिकाणी कोणतं सांगितलं, मणिपूर चक्र सांगितलं. आणि हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्र सांगितलं. आणि इथं कंठात आपल्याला मूळबंध करायचं होतं, तिथं विशुद्ध चक्र. आणि इथं भ्रूलता मागं कोणतं असतं चक्र, आज्ञाचक्र, आहे का नाही. आणि इथं कोणतं चक्र असतं,
सहस्रदळ चक्र. हे लक्षात राहील ना आपलं. हे हे पूर्णपणे लक्षात ठेवा. आता हे काही करणार नाही, पण हे लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्याने काही डोक्याला काही वजन होत नाही आणि वैताग पण नाही होत असा कोणता. बाकीच्या गोष्टी ऐकून वैताग होतो, पण याने काही वैताग वगैरे काही होत नाही. फक्त लक्षात ठेवा. म्हणून काय म्हटलं की ही भ्रू, आणि भ्रू म्हणजे हे पुढचं असणारं भोवय, आणि भोवयाच्या मागं काय आहे? भ्रूलता आहे का नाही. त्या मागेलाकडे मागच्या बाजूला कोणतं आहे? हे आज्ञाचक्र आहे. बरं. तिथं म्हणजे त्या आज्ञाचक्राच्या तिथं मकराचे ने अंग न मांडे. आता इथं काय घ्यायचं? 32 नंबर पहा. स्वरूप राहत नाही. मग कशाचं स्वरूप राहत नाही? मकराचे ने. मकर म्हणजे काय? आपण हे ओंकार पाहिलाय का नाही? इथं वरती ओंकाराचे मी त्यासाठी उभे घेतले होते. त्या ओंकारामध्ये किती मात्रा असतात? 3.5 मात्रा असतात. पहिली कोणती? आकार, ओकार आणि मकार आहे का नाही. आणि तिसरी असते ती अर्धी मात्रा सांगितली. म्हणून आता आकार, ओकार आणि मकार. इथं नाभीच्या ठिकाणी काय? आकार, ओकार आणि इथं काय? मकार आहे का नाही. ही मकराची जी मकराची मात्रा आहे ओंकाराची, ही कुठे आहे? इथं आज्ञाचक्रापाशी, बरोबर की नाही. पण आता ही आज्ञाचक्रापाशी इथं उकाराची मात्रा आहे, पण ती आता कुंडलीने कुठे गेली? ती पार वरती गेलेली इथं. मग आता हा आज्ञाचक्रापाशी असणारा जो मकार सांगितलेला आहे की नाही, तो मकार तिथं राहील का? तिथं मकार राहणार नाही. आणि मकार जो असतो तो उच्चाराने कळतो की नाही आपल्याला? ओम असा काय सहज घुमतो का? त्याचा उच्चारच करावा लागतो. आकाराचा, उकाराचा, मकाराचा हे सारे उच्चार करावे लागतात की नाही. हे सारे उच्चार करावे लागतात. किंवा आणखीन घ्या, आता जी वाणी आहे की नाही, परा, पश्यंती, मध्यमा आहे का नाही. आता समजा ती मध्यमा वाणी जरी धरली म्हणजे इथपर्यंत आली आहे का नाही, पण इथून वरती येते का? वास्तविक पाहिलं तर ह्याच इथंच खाली वाणी संपून गेली, पराही संपून गेली. तर इथं मध्यमामध्ये यावं लागेल, आणि मध्यमामध्ये आली तरच वयखरीमध्ये काय होतं? प्रगट होत असतं. पण मध्यमामध्येच येत नाही किंवा मकारामध्येच ते येत नाही. मग जे मकारात येत नाही, जे मध्यमामध्ये येत नाही, आणि ते वैखरीमध्ये कसं काय सांगता येईल बरं? जसं नियम होता का नाही, आड्यात नाही ते पोऱ्यात कुठून येईल? म्हणजे आधी कुठं असलं पाहिजे? खाली विहिरीत पाणी असलं पाहिजे ना. बादली घातली वरून आणि वड पाणी काय येईल? पाणी हात बादलीमध्ये येईल का पाणी? म्हणजे आड्यात असलं पाहिजे ना तर पोऱ्यात येईल. तसं तिथं नाहीचे काही, आणि वैखरीमधून सांगू लागला. कसं काय सांगता येईल? वैखरी सांगू शकत नाही, वैखरीमध्ये ते येऊ शकत नाही. याच्यासाठी माऊलींचा हा काय युक्तिवाद आहे. म्हणून ते काय म्हणतात? भ्रूलता मागेलकडे. आणि भ्रूलता म्हणजे त्या भोवयांच्या बाबा मागे. अर्धचंद्र काही मला समजलं ना ते काल आपलं झालंय विषय अर्धचंद्र ओंकाराचा. अर्धचंद्र बोललो का आपण? चंद्राचं कुठं वर्णन आहे? ओंकार नाही, ओंकारावर असतो ना अर्धा. बिंदू असतो तो बिंदू. हा, तो बिंदू. अर्धी मात्रा आहे त्याला, पूर्ण मात्रा नाही म्हटलं जातं. ती मात्रा बघा ना, अशी अशी दिलेली थोडक्यात, तिला अर्धी मात्रा म्हटलेली. चंद्राचं वर्णन आपण केलं का तसं? नाही केलं ना. चंद्राचं वर्णन नाही केल्यासारखं. बिंदूच राहिलं, मला कळलं नाही तो. तो तो बिंदूचा असतो, अर्धबिंदू. म्हणजे काय करायचं? आकार उकार मात्रेतून तुम्हाला काढायचं. ते तो अर्धचंद्र तुम्हाला दिसतोय की नाही त्या ठिकाणी, त्या चंद्रावरती बिंदू दाखवला की नाही. मग तो तुम्ही काय करायचा? बिंदू पाहायचा बरं का. आणि तो बिंदू पाहता पाहता, बिंदू एकदम छोटा आहे की नाही, तर बिंदू पाहता पाहता काय होतं? तो बिंदू पण दिसायचा पुढे नष्ट होऊन जातो. तुम्ही तो चंद्र सांगितला की नाही, आता त्या चंद्रावरती बिंदू, तो बिंदू पाहायचा आणि त्या बिंदूवरून संपून जायचं. बिंदूच्या पलीकडे काय राहतं का? बिंदूच्या पलीकडे काय राहत नाही. पलीकडे निरामय अवस्था त्या ठिकाणी होऊन जाते. म्हणून त्याला पहिल्यांदा मोठं मोठं दाखवायचं, मोठं मोठं करता करता छोटं छोटं दाखवायचं. जसं उदाहरण द्यायचं झालं, ती आजीबाई होते, आणि आजीबाई आपल्या मातोला जवळ घेतलं आणि म्हणले, बाळा तू आता रडू नको. म्हणे का, मी तुला चंद्र दाखवणार आहे. मग म्हणले, कुठे आहे चंद्र? मग ती म्हणले, बघ हे माझं बोट आहे, आणि या बोटाने काय करायचं? लक्ष द्यायचं या बोटाच्या टोकाकडं. मग अशा पद्धतीनं तिनं ते बोटाचं टोक दाखवलं, आणि म्हणले, दिसतं का माझं बोट? हा दिसतंय. या बोटाकडून सरळ बघ. म्हणले, काय? ते लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड दाखवलं, त्या लिंबाच्या फांद्या, डहाळ्या, पाला असं सगळं दाखवलं. त्या पाल्याच्या मध्ये बघ बरं, बोटाच्या सरळ आणि पाल्याच्या बरोबर मध्ये, आणि तो सफेद सफेद असा गोल भाग दिसतोय, हा त्याला चंद्र असं म्हणायचं. म्हटलं ना चंद्र. मग आता आजीबाईनं ते हात तसाच ठेवायचा का काढून घ्यायचा? काढून घ्यायचा आहे का नाही. आणि दुसऱ्या दिवशी समजा त्याला म्हटलं, बाळा चंद्र कुठे? मग तू म्हणून का, आजीबाई मला परत बोट दाखवा, असं म्हणायची गरज आहे का? गरज नाही का? त्याला कालच कळालेलं आहे.
म्हणजे काय आलेलं आहे, त्याला अनुभव आलेला आहे त्या ठिकाणी. मग एकदा आकार उकार मकार ह्या सगळ्या निघून गेल्या की तो असणारा चंद्रावरला असणारा बिंदू आहे का नाही, तो दाखवण्याची गरज आहे का, तो पण तिथं नष्ट होऊन जातो, तोही पण नष्ट होऊन जातो, त्याला परत परत पाण्याची आवश्यकता पडत नाही, हे लक्षात घ्यायचं त्यातलं तात्पर्य. असू द्या, ते वाढत राहतं जास्त, वया पण आपल्या होती नाही म्हणजे जास्त. असो, भ्रूलता मागेला कडे, आता ही वैखरी का नाहीशी होते ते म्हणे भ्रूलता मागेकडे, मागच्या बाजूला जे आज्ञाचक्र आहे तेथं, त्या चक्राच्या तिथं मकराचे आणि अंग, मकराचेची अंग न मांडे, मांडे शब्दाने आकार घ्यायचा, स्वरूप घ्यायचा, त्याचा प्रकार घ्यायचा, न मांडे, आणि अशा प्रकारे ते त्या मकराचं, ओंकाराची जी तिसरी मात्रा आहे मकार, ती मकराची असणारी तिसरी मात्रा, त्या ठिकाणी त्या मात्रेचं स्वरूपच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही, किंवा मध्यमा असणारी जी वाणी आहे त्या ठिकाणी त्या वाणीचं सुद्धा त्या ठिकाणी स्वरूप राहत नाही. आता त्या वाणीचंच जर त्या ठिकाणी स्वरूप राहत नाही, मग ती वैखरीमध्ये कसं काय प्रगट होईल, म्हणून वैखरीमध्ये त्या ठिकाणी प्रगट होत नाही का, कारण ती वाणी जर प्रगट करायची असेल तर त्याला कशाची आवश्यकता आहे, त्या वाणीला प्राणाची आवश्यकता आहे. कारण आपल्याला जर बोलायचं तर काय करावं लागेल, पहिल्यांदा असा श्वास घ्यावा लागतो, बरोबर आहे ना, श्वास घेता आणि श्वास घेऊन तुम्ही बोलताना का बिगर श्वास घेता बोलता, म्हणजे तुम्ही प्राण घेता आणि प्राण घेऊनच बोलता. माऊलीने किती बघा, किती 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 हातवाट्या करून सांगितल्या, तिथं मकराचं स्वरूप राहत नाही, मध्यमा वाणीचं स्वरूप राहत नाही, आणि प्राणाचं पण स्वरूप राहत नाही. का प्राणाचं स्वरूप नाही राहिलं, माऊली म्हणतात सड्या म्हणजे एकला, प्राण साकडे गगना येता, वास्तव पाहिला तर तो राहिला काय, एकटा प्राण राहिलेला आहे, आणि त्या प्राणाला काय साकडे गगना येता म्हणजे कुठं, गगन म्हणजे वरचं जे गगन सांगितलं, कोणतं गगन सांगितलं आपल्याला, वरचं गगन आहे का नाही, त्या गगनात येताच त्याचं काय, त्या ठिकाणी काय होतं, साकडे म्हणजे त्याला काठिण्य होतं, कठीणपणा येतो, कोणाला, त्या प्राणाला वर येताच तिथं कठीणपणा होतो, आणि इथं वैखरीमध्ये प्रगट करायचंय. आता तो प्राण त्याला पुरेल का वैखरीला, प्राण वैखरीला पुरू शकत नाही, कारण हाय तरी किती राहिलाच मुळात थोडा, आणि त्या प्राणाला वर येण्याकरता तिथंच त्याची दमछाक होते, तिथंच तो कठीण होतो, तिथंच त्याला वर चढता येत नाही, आणि मग तो वैखरीमध्ये जर प्रगट करायचा तर वैखरीमध्ये प्रगट होईल का, वैखरीमध्ये प्रगट होत नाही, म्हणून प्राणच नाही असा अर्थ घ्या, तो प्राणच त्या ठिकाणी राहिला नाही, मग वैखरीतून तुम्ही कसे काय बोलले, म्हणून वैखरीमध्ये बोललंच जात नाही, असा सरळ अर्थ होतो. पाठे तेथेची भेसळला, पाठे तेथेची तो भेसळला, ते शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भाविनला आकाशाचा. काय म्हटले या ठिकाणी, पाठी तेथेची तो भेसळला. आता पाठी म्हणजे कुठं, खालीच, मागच्याच बाजूला आहे का नाही, वरती यायचं काही काम राहिलं का, पाठी मागच राहिला, ती गेली वरती, पण हा राहिला खाली आहे का नाही, आणि तू काय केला, भेसळला, कुठे भेसळला, त्याच असणार आहे आकाशामध्ये, किंवा नाही तिथं म्हटलं तर तो प्रयत्न करून समजा वर गेल्याच्या नंतर काय होणार आहे, त्या दोघांचं ऐक्य होणार, माया कुठं जाणार आहे, परमात्म्यामध्ये जाणार आहे, मग ह्या आकाशाला काही अस्तित्व राहील का, आकाशाला कोणत्याच प्रकारचं अस्तित्व राहणार नाही. रजेवर भासलेलं सर्पाला तुम्ही काय लावली, बॅटरी लावली, आता त्या रजेवरती बॅटरी लावली, मग रजेवरला सर्प कुठं जाईल, तो तिथल्या तिथंच गायब होईल ना. तशी ही असणारी माया, ही जगदंबा त्या परमात्म्याशी ऐक्य झाली, मग मायेचं असणारं कार्य काय, ते आकाश, तो प्राण, तो काय होणार आहे, जशी माया त्याच्याबरोबर एकरूप झाली तसं ते सगळं कुठं होणार आहे, त्याच्याशी ऐक्य पावणार आहे, तर का ते वेगळं उरणार आहे, ते जर वेगळं उरलं तर त्यांचं ऐक्य झालं असं सिद्ध होईल का, असं सिद्ध होत नाही. ज्या अर्थी त्या दोघांचं ऐक्य होतं त्या अर्थी हे नष्ट झाले पाहिजे, हे नष्ट झाले म्हणजेच त्याच्याशी ऐक्य होतं, असं लक्षात घेता येईल. म्हणून म्हटलं पाठे तेथेची तो भेसळला, आणि पाठे नंतर काय होतं, हे दोघांचं ऐक्य झालं असं अर्थ घ्या, या दोघांच्या ऐक्यानंतर पाठी नंतर राहिलेला जो प्राण आहे, जे आकाश आहे, ते सगळं काय होतं त्याच्यात होतं, पण पहिल्यांदा हा वायू आकाशामध्ये भेसळला पाहिजे, मिसळला पाहिजे, कारण वायू आकाशात आणि आकाश नंतर मायेमध्ये मिसळलं पाहिजे, असा अर्थ घ्या. पाठी तेथेची तो भेसळला, आणि पाठी म्हणजे नंतर घ्या असा अर्थ घ्या. तेथेची तो भेसळ म्हणजे त्या आकाशामध्ये काय होतो, भेसळला जातो, मिसळला जातो, ते शब्दाचा दिवा मावळला, आणि अशा पद्धतीने काय होतो, तो प्राणही नष्ट झाला. प्राण नष्ट झाल्याच्या नंतर जे वाणीनं बोलायचं होतं त्या वाणीला आता बोलता येईल का,
म्हणजे शब्दाचा उच्चार होईल का? का शब्दाचा दिवसच मावळून जाईल? शब्दाचा दिवसच मावळून जातो. जसं ती बत्ती असते आणि बत्तीमध्ये काय पूर्वी रॉकेल वाटायचं, रॉकेल संपलं का बत्ती मावळत नाही का? रॉकेल नाही म्हणून बत्ती मावळली. तसं प्राणच राहिला नाही, मग शब्दाचा दिवस त्या ठिकाणी काय पूर्णपणे काय होतो, मावळून जातो. मग तयाही वरी आटू भाविनेला आकाशाचा. आणि मग नंतर काय होतं, तयाही म्हणजे कोण राहिलं आता खाली? तयाही म्हणजे ते असणारं आकाश, त्याचं काय होतं आटू. आटू म्हणजे कुठं आटतं? जसं आपण मागं पाहिलं ती मुशी पाहिली, त्या मुशीमध्ये तो रस घातला का मुशीत घातलेला रस काय होतो? आटून जातो, नाहीच होऊन जातो, रसपणा तिच्या ठिकाणी राहत नाही. तसं हे आकाश आहे, हे आकाश कुठं आटतं? त्याच्यातच ते आटून जातं. त्या दोघांच्या ऐक्यामध्ये काय होतं? आकाशही आटून जातं. तयाही वरी आटू भाविनेला आकाशाचा. आणि अशा प्रकारे ते आकाश सुद्धा आटून जातं. आटणी होतं म्हणजे काय होतं? त्याचं सुद्धा त्या ठिकाणी पूर्णतः लय होऊन जातं. आता त्याचा लय होऊन जातो, तसं आता सोहम ते मी आहे हे राहील का त्या ठिकाणी? का सोहम तेही अस्तवले, सोहम सुद्धा ते मी आहे हे सुद्धा काय म्हणायला शिल्लक राहत नाही. ऐक ना, एक तुम्ही छोटीशी गोष्ट ऐकली असं कुठंतरी, का म्हणे एक महात्मा असा म्हणजे कोणीतरी असा वाटतं, जनक राजाचंच काहीतरी कुठंतरी वर्णन आलेलं आहे, ते पूर्ण लक्ष देत नाही. असं बघा, एक महात्मा होता आणि महात्मा मस्तपैकी झाडाखाली जाऊन बसला आणि असा मस्तपैकी सोहम सोहम सोहम, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, आणि अशा पद्धतीचा काय जप करू लागला. जप करू लागल्याच्या नंतर तिथं एक जण गेला, आहे का नाही? आणि एक जण गेल्याच्या नंतर त्याने आपल्या हातामध्ये, तो पण एक महात्माच होता पण हातामध्ये कमंडलू होता, आहे का नाही? आणि तो काय म्हणाला, माझं कमंडलू, माझं कमंडलू, माझं कमंडलू. त्याला वैताग होऊ लागला. तो म्हणला, अरे माझा चांगला जप चाललाय, तो कमंडलूचा जप करतो आणि तो बरं नाही कमंडलूचा जप केला तर कमंडलू काय तुझ्या हातातून निघून जाणार आहे का? तसं तो त्याला म्हणला, अरे तो सोमचा नाही जप केला म्हणजे सोम काय तुझी अवस्था काय खराब होणार आहे का? का ती हायच मूळची, ती मूळची हायचे, मग हाय तर मग त्याचा उच्चार का करतो? ते सांगत का राहतो? हे सांगायला सुद्धा काय राहिलं नाही पाहिजे. म्हणजे काय पूर्णपणे हे सुद्धा मावळलं पाहिजे. हे कोणत्या प्रकारचं शिल्लक राहता कामा नाही. ते याज्ञवल्काचं वर्णन आलं. असं होतं की जनकाच्या सभेत आणि मोठी विद्वानाची सभा असायची. तिथं विद्वानाची सभाच असायची. जनक राजा अष्टवक्र पाहिलाय की नाही? अष्टवक्राचं ते तुम्हाला त्या सिरियलमध्ये माहिती असेल की ते अष्टवक्र आणि आपल्या वडिलांचा प्रतिशोध घेण्याकरता गेले होते, पण त्यांचा हेतू वेगळा होता. ते काय काय त्याचं नाव विदक काहीतरी, असं नाही, विदक नाही, बंदी होता कोणतरी, तो बंदी मोठा विद्वान त्या ठिकाणी होता. आणि त्या बंदीची अशी परंपरा होती का जो मला ह्या चर्चेमध्ये हरवेल, आहे का नाही, किंवा जो त्या ठिकाणी हरेल त्याने काय घ्यायची, जलसमाधी त्या ठिकाणी घ्यायचं असं ठरलं होतं. त्याने अनेकांना हरवलं आणि जलसमाधी घ्यायला लावलं होतं. अशी परंपरा त्या ठिकाणी होती. तिथं त्याचा आपल्या वडिलांना यांनी बंदीनं मारलं म्हणून त्याचा प्रतिशोध घेण्याकरता गेला. आणि गेल्याच्या नंतर काय, तिथं सगळे बसले होते आणि बसल्याच्या नंतर ह्या अष्टवक्र होते म्हणजे 8 ठिकाणी वाकडे होते आणि याला पाहून हे सगळे लोक हसू लागले. हसू लागल्याच्या नंतर हा अष्टवक्र मोठमोठ्याने हसू लागला. आणि मग त्या जनकाने विचारलं, का हसता? त्याने सांगितलं, मला असं वाटलं ही विद्वानाची सभा असेल, पण मग ही विद्वानाची सभा नाही, ही कोणाची सभा आहे? ही चर्मकाराची सभा. चर्मकार म्हणजे कोण? चर्म म्हणजे कातडी, आहे का नाही? चपला वगैरे बनवतो का नाही, त्याला चर्मकार असं म्हटलं जातं. मग ही त्याची सवय, म्हणजे त्याला काय कातड्यातलं ज्ञान असतं ना. म्हणजे हे काळं कातडं आहे, हे घोरं कातडं आहे, हे कातडं छान दिसतं, हे कातडं खराब दिसतं, आहे की नाही? एवढीच त्याला पारख असते. का त्याच्यातलं आतलं काय कळतं त्याला? आतलं काही कळत नाही, आहे का नाही? म्हणजे त्याला फक्त तेवढंच माहिती असतं. तसं हे सगळे लोक पाहून मला हसले, म्हणजे माझ्या वरच्या कातडीला पाहून हसले. म्हणजे कोणती सभा आहे ही? विद्वानाची सभा आहे का चर्मकाराची सभा आहे? ही सगळी चर्मकाराची सभा आहे. खजील झाले ना, सगळे खजील झाले. अरे हे कोण आहे? हे काय सामान्य आहे का? म्हणजे काय म्हणण्याचं तात्पर्य, ती अवस्था जी आहे ती वरच्या अंगावरून दिसते का? ती आतली असणारी अवस्था आहे. म्हणजे ती अष्टवक्राला चांगली कळत होते. त्याच असणाऱ्या जनकाच्या सभेमध्ये अनेक असणारे विद्वान आले होते आणि अनेक विद्वानाने आल्याच्या नंतर विषय असा होता की हजारो असणाऱ्या गाया आणि त्या गायांच्या शिंगाला आणि सोन्याच्या मोहरा बांधलेल्या होत्या.
सोन्याच्या मोहरा. आणि न्यायच्या कोणी? जो ब्रह्मनिष्ठ असेल, जो ब्रह्मज्ञानी असेल, ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्न असेल, ब्रह्मस्वरूपात तद्रूप झालेला असेल, ब्रह्मात ऐक्य ज्याचं झालं असेल, त्याने त्या गाया घेऊन जायच्या. असं ठरलं. असं ठरल्याच्या नंतर मग ते याज्ञवल्क होते आणि ते अशा 10-15 मिनिटं एकदम शांत स्थिर, शब्दसुद्धा बाजूला नाही. जसं आता आपण बसलो ना, याच्यात बोलायचं काय नाही, श्वास घेतला का नाही याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कशाकडेच लक्ष न राहणं, फक्त स्थिर अवस्था. आपण म्हणतो नाही, बराच वेळ झाला आपण असं बसलो, काही डोक्यात आलं नाही, काय नाही. आपण म्हणतो काय झालं, मला काय कळत नाही. काय झालं नाही ते खरं झालं, म्हणजे कशाकच लक्ष लागलं नाही. एकदम असे शांत बसलं, कोणत्याच प्रकारचा विचार आतमध्ये न येणं, अशी जी स्थिती प्राप्त होणार तीच ब्रह्मस्थिती असं म्हटलं जातं. आता जसं आपल्याला एखादा विषय प्राप्त झाला, ऐक नाही, किंवा एखादी गोष्ट आपल्याला फार कळली का त्याचं काय होतं, आपल्याला अभिनिवेश होतो, म्हणजे त्याला रसस्वादन असं म्हटलं जातं. म्हणजे मग आपण म्हणतो त्याने मला बरं वाटलं, याने मला बरं वाटलं, हे करायलाच बरं वाटतं, ते करायलाच बरं वाटतं. हे जोपर्यंत बरं वाटतं ना तोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही. ही अवस्था प्राप्त झाली का बाकीचं काहीच करायला शिल्लक राहत नाही. अशी जी स्थिती आहे का नाही, ती स्थिती आणि त्या स्थितीचा त्याने अनुभव घेतला आणि तो अनुभव 10-15 मिनिटं त्या सभेत दाखवला. बाकीचे सगळे असे बघत राहिले, सगळे बघत राहिले. आणि मग 10-15 मिनिटांनी लगेच शिष्यानं सांगितलं, म्हणले चला गाया सोडा, चला घरी म्हणले. मग बाकीचे उठले, म्हणले तुम्ही स्वतःला ब्रह्मज्ञानी समजता का? काही चर्चा नाही, काही बोलले नाही, काही झालंच नाही आणि लगेच तुम्ही स्वतःला. ते म्हणले तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला वाटत असेल तर करा चर्चा, म्हणले मी तयार आहे का नाही. परंतु तुम्ही जर म्हणत असाल मी ब्रह्मज्ञानी किंवा तुम्हाला मला ब्रह्मज्ञानी असं तुम्ही म्हणत असाल तो भाग वेगळा, पण मी ब्रह्मज्ञानी आहे असं मी स्वतःला म्हणत सुद्धा नाही. कारण म्हणायला गेल्याच्या नंतर परत दोष लागतो. कारण म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. मी अपेक्षा कशाची करतो? ते असं होतं, ते डॉक्टर बाबांच्या पाठात असं ऐकलं होतं की तिथं असं म्हटलं होतं की ते स्वामीजी होते ना, ते स्वामीजी म्हटले, त्यांना कोणीतरी म्हटलं होतं काय तुम्ही अशा उंच अवस्थेमध्ये आहात, किती तुम्ही आनंदी आहात. ते म्हणले हा नको तुम्हाला, म्हणले मला आनंदी म्हणता का तुम्ही? म्हणजे आनंदी सुद्धा म्हणायचं काम शिल्लक नाही राहिलं पाहिजे का? आनंदी म्हटल्याच्या नंतर परत अभिनवश तयार होऊ शकतो, म्हणजे तिथं ते सुद्धा म्हणायचं नाही. अशी जी अवस्था आहे ती अवस्था या ठिकाणी काय माऊली आपल्याला सांगतात. म्हणून म्हणतात बाबा की तयावरी आटू भाविनेला आकाशाचा, जिथं आकाश राहत नाही, प्राण राहत नाही, वैखरी राहत नाही, काहीच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. फक्त उरला उरे विठ्ठल, आणि तो सांगायला सुद्धा त्या ठिकाणी उरत नाही. ही अवस्था माऊलीने या ठिकाणी सांगायची. वेळ झाला आता, बाकीचा विषय आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊलीने